आज दिनांक 4 एप्रिल रोजी आष्टी शहरामध्ये समस्त युवा भीम सैनिकांच्या वतीने शासकीय विश्रामगृह ते आष्टी येथील तहसील कार्यालय या ठिकाणी भव्य आणि दिव्य मोर्चाचं आयोजन समस्त भीम सैनिकांच्या वतीने करण्यात आलं होतं। आणि यामध्ये आमची जी पहिली मागणी आहे, प्रमुख मागणी ती अशी आहे की जे बोद्धगया येथील जे बुद्ध विहार आहे ते बुद्ध विहार फक्त आणि फक्त बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावं। त्यामध्ये 5 जे सदस्य आहेत ते हिंदूचे आहेत आणि 4 सदस्य जे आहेत ते बौद्धांचे आहेत, परंतु परंतु ते संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि जी दुसरी मागणी आमची आहे ती विकास बनसोडे जे गेल्या काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव तालु येथील जो युवक आहे तो या ठिकाणी पिंपरी घाटा सॉरी घोमर पिंपरी या ठिकाणी ट्रकवर चालक म्हणून काम करत होता, त्याची देखील काही जातीवाद्यांनी येथील जातीवाद्यांनी निघून हत्या केलेली आहे। त्या हत्येखोरांना कडक शासन झाले पाहिजे ही देखील आमची मागणी आहे। आणि आमची मागणी पूर्ण नाही झाली तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असाच इशारा या चॅनलच्या माध्यमातून मी समस्त भीम सैनिकांच्या वतीने देत आहे। जय भीम। सुनील निकाळजे। या ठिकाणी जे विकास बनसोडेला जी हत्या झालेली, निर्गुण हत्या झालेली, त्याचे जे मारेकरी आहेत 2 मोकाट, आणखीन त्यांना धरून फाशी शिक्षा झाली पाहिजे। इतर या आरोपी 10-8 जण त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। आणि जे आमचं बौद्धगयाचे विहार आहे बिहार मधलं ते समस्त बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे। ते झाली सगळी परिस्थिती ही बौद्धाच्या साईडने पाहिजे, त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि ते आंदोलन जर पूर्ण झालं नाही, मागणी आमच्या पूर्ण झालं नाही तर आम्ही पूर्ण देशव्यापी आंदोलन करू। पूर्ण देशामध्ये आम्ही एकदम हे करून टाकू, अस्तित्व करून टाकू। सर्व युवकांच्या वतीनं आज हा भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणी आष्टी तहसीलवर या ठिकाणी आलेला आहे। या मोर्चाच्या मागण्या म्हणजे बौद्धगया ही बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी। जशी इतर धर्मीय प्रत्येक सदस्य त्यांचा असतो तसंच बौद्धांचा सुद्धा त्या ठिकाणी ताबा असावा। तसंच विकास बनसोडे जे मारेकरी आहेत 2 त्यांना सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी। तसेच दामू रणसिंग यांना सुद्धा जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी, कठोर कारवाई करण्यात यावी। जर असं झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत। तर माझी प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की तुम्ही याची दखल या महिन्याभरात घ्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो।